गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण सगळे इथे जमलोत ते म्हणजे नवीन BMS मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. आम्ही सुद्धा सगळेच तुमच्यासारखेच सुरुवातीस खूप कन्फ्युज होतो, पण ते म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यात एक कलाटणी देणारा दिवस असतो. हो ना अभिजित? क्या हुआ भाई? नहीं भाई, चलो लेक्चर लेने नहीं चलना है क्या? चलो आओ चलते हैं। क्या हुआ, बहुत शांत शांत, तो कुछ प्रॉब्लम है क्या? हाँ भाई, क्या हो गया? ये चाहिए तभी ये मैं स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनच. समजलं का रे मुलांनो? बर, तुषार अटेंडन्स पाठवून दे. चल भाई, कैसा पड़ेगा? बाद में पढ़ना। चलो सब लोग चाय पीने चलते हैं हम लोग। चल आ भाई। यार ते बोर व्हायलंय, क्लास मध्ये काय चाललंय समजतच नाही. तेच ना, आल्यापासून नुसता अभ्यासच सुरू आहे. खूपच कंटाळा आला. ऐका ना सगळे, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ट्रिपला जाऊयात का कुठेतरी? ते पण आता. पण नक्की आपण जायचं कुठे? अरे इथं जवळच एक सुंदर ठिकाण आहे, या संडेला जाऊया का सगळे? आयडिया ट्रिपला जायचंय. ट्रिपला मग काय करशील? ओके डन. चल अभिजीत भाई, मजा आएगा बहुत ज्यादा. ठीक आहे, चलो डन, सब लोग चलेंगे. चला.
ये अभिजीत कहाँ गया क्या? अभिजीत जल्दी आ भाई। आ रहा हूँ भाई, आ रहा हूँ। क्या हुआ? कुछ प्रॉब्लम? कुछ नहीं भाई, आ रहा हूँ। चल आजा, बस थोड़ा ही ऊपर जाने का अपने को। हाँ भाई चल। आज लयच काम झालं, हा, आज जरा जास्त झाले काम. दमायला झालं आज लय. हा चल जरा वाईस बसतो इथं. होय. अरे यार किती चालायचंय, थकायला झालंय खूप. अजून किती कुठं मंदिर आहे काय माहित पण नाहीये. ए तिथे कोणीतरी दिसतंय, त्यांना विचारूया का? चल विचारूया त्यांना. औंधा काहीच पाऊस नाही. वरीस कस सरणार आहे कुणाच ठाऊक. जाऊ द्या, निसर्ग दिलच की साथ. शेवटी देवाची इच्छा, होय. जी होईल ते आजोबा होईल. मंदिर कुठे माहित आहे का? मंदिराला असं सरळ जावं बघा. हे असं मोहर आहे. तिकडे का? हा, मोर जावा सरळ तिकडून. हातानं. हा. थँक्यू आजी. थँक्यू आजी, बाय. काय ही आजकालची पोरं पण. जाऊ दे चल. चला. ये अभिजीत किधर गया? अभिजीत, अरे अभिजीत, त्याला बघा. ये देखो. अभिजीत, अभिजीत. काय झालं? अभिजीत, अभिजीत, ये अभिजीत, क्या हुआ भाई? थोडी गर्दी कशी झाली हो? पानी निकालो, पानी पानी. आता किती लेकरं आहेत ना. होय होय, तीच आहेत. चल बर. चला बघूया काय झालं. ये अभिजीत, क्या हुआ भाई? पाणी द्या. ये पानी निकालो, पानी पानी. अभिजीत, पाणी द्या त्याला. पाणी घे, पाणी. अरे काय झालं तुला? बरं आहे ना? आणि याला काय करायचं मग? बरं, पाणी प्यायचं का? हे बघा ना, पाणी पाणी घ्या. पाणी. हा. नाही नाही नाही. इसका इनहेलर कहाँ गया? काय झालं रे पोरांनो? बघा ना पोरांनो, काय झालं? काय झालं रे पोरा? दम भरला वाटतं जरा. शांत पोरं, शांत. अभिजीत, थोडं stomach attack आला. जा वरती खाली चांगला पान आहेत का बघत. होय होय, थांबा घेऊन येतो. दमण्याचा त्रास होतोय. ये तुला दू. ही दवाखान्याला जायला पाहिजे. इथे कुठे दवाखाना आहे का कोण बघा ना. अरे गावकरी दवाखान्यात काय आहे? कुठे दवाखाना असणार आहे? पण किती लांब आहे? तेच ना. अरे मग ह्याला त्रास होतोय ना. अरे काय आजो बरा होईल ना तो. कॉल लावूयात का? आजी या लवकर. हॉस्पिटल मध्ये कॉल करूयात का? माझ्या ओळखीचे डॉक्टर मी बघते कॉल करून. जरा साईडला होईल. कॉल करून. हे पोरांनो, पाणी आहे करू नका. पाणी पाणी आहे? द्या. पाणी द्या. आजोबा आजी काय हे नक्की काय करायला तुम्ही? काय करायला करू नका, थांबा. आजी पण थांबा पोरांनो, थांबा. काय नाही. त्रास आहे त्याला काय पण. शांत व्हा, थांबा एक मिनिट. बरं वाटतं का पोरं आता? बरं वाटतं का? उठ जरा. श्वास घे, श्वास घे. थोडं बरं वाटतंय मला आता. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या त्याला. धरती थोडं पाणी पाणी पी. पी. आजोबा आहे नक्की तुम्ही काय दिलं पण त्याला? अरे पोरांनो, ही तर निसर्गाची देणगी आहे. आसपास हाय खरं आपल्याला माहित नाही. ती आहे माका वनस्पती. होय माका. होय माका. माका म्हणजेच भिंगराज.
ही वनस्पती फक्त दम्यासाठीच नाही तर लिव्हरच्या समस्या, केस गळती, उत्साहस्फूर्ती ही सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. तसंच तुळशी, गुळूची, दगडीपाला या सगळ्यात आपल्या आसपासच्या एक औषधी आहेत. तरी पण याला दवाखान्यात न्यायचं का एकदा? हो पोरांनो मला वाटतं तसं तर घेऊन जावं डॉक्टर तुमची खात्री पटेल. एकदा डॉक्टर दाखवून आणा. हो ना. हा ऐका, मी बोलून झालंय. अपॉइंटमेंट मिळाली, मग आपण जाऊया सगळे. त्याला घेऊन जाऊया. चला. जावा. मग आम्ही येतो त्याला हॉस्पिटलमध्ये होय, होय. नीट घेऊन जावा. हो हो नीट जा. चल रे, सावकाश आणि धन्यवाद. हळूहळू. जीव का मग? हो थँक्यू. थँक्यू. हम्म. आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती अभिजित चौगुलेंसाठी. डॉक्टर आहेत का? हा डॉक्टर आहेत. हा माहिती. अभिजित चौगुले ना? हा डॉक्टर आहेत आतमध्ये. तुम्ही पेशंटला घेऊन जाऊ शकता. थँक्यू. तुला त्रास कधीपासून आहे? सर मला लहानपणापासून अस्थमाचा त्रास आहे. मी खूप सारे ट्रीटमेंट्स घेतले आहेत पण फक्त टेम्पररीच इफेक्ट होतो. अस्थमा हा खूप कॉमन आजार आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर पर्यंत आजार आढळून येतो आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन आणि थंडशीर वातावरण ह्याला खूप जबाबदार असतं. सर मग आयुर्वेदामध्ये काही ट्रीटमेंट आहे हा नक्कीच आहे ना. तुम्ही सर्वजण आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला हे आमचे आयुर्वेदिक सेंटर. अस्थमा आणि आयुर्वेदिक सेंटर बद्दल त्यांचे इंटरेस्ट. Ayurveda so far has been a best treatment pathway for asthma and other diseases too. आपल्याकडे अशा अनेक औषधी आहेत ज्या अस्थमावर इफेक्टिव्हली काम करतात. आम्ही पण तुमच्यासारखे आयुर्वेद स्टुडंट आहोत. या आम्ही तुम्हाला आयुर्वेदा आणि त्याबद्दल असलेल्या प्रोसिजर बद्दल माहिती देतो. दैनंदिन जीवनातील अनेक रोग जसे की अस्थमा, ब्लड प्रेशर, पायल्स, पीसीओडी, पीसीओएस इत्यादी क्युअर करण्यासाठी होतो. अनेक वनौषधी जसे की गुरुची, मुस्ता, रजनी, अश्वगंधा, शतावरी इत्यादींचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. शल्यतंत्राचा उगमही आयुर्वेदामध्ये झाला आहे. आयुर्वेदामध्ये व्याधींना मुळापासून बरी करण्यात येते. आजचा दिवस काय होता यार. आज ना मला खूप फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय की मला खरंच आयुर्वेदाचा अभ्यास करायचा आहे. अरे यार, माझी ट्रीटमेंट घेण्यासाठी मी काय काय करत नव्हतो पण आयुर्वेदामुळे मला इतकं चांगलं वाटू शकतं हे माहितीच नव्हतं. माझ्यासारखे कितीतरी पेशंट असणार आहेत ज्यांना याच्याबद्दल माहितीच नाहीये ना. हो खरंच मला वाटतं आयुर्वेदाचं लॉट मोर पोटेन्शियल. वी शुड गिव्ह इट अ हिट. कोणाच्या आजी आजोबांना काहीच माहित नव्हतं आयुर्वेदाबद्दल तरी पण ते आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात. हो ना खरंच हुशार. हे आता बस जे झालं ते झालं. आता फक्त आपल्याला आयुर्वेद वरती फोकस करायचंय आणि जगाला आपल्याला आयुर्वेदाची शक्ती दाखवायची. हो खरंच करूया आता. तर अशी होती आमची स्टोरी. आयुर्वेदाची काहीही माहिती नसल्यापासून आयुर्वेदा प्रॅक्टिसिंग पर्यंतचा प्रवास. संस्कृती, सृजनता आणि भारतीय परंपरेने समृद्ध असलेल्या आयुर्वेदामुळे
जशी आमच्या आयुष्याला दिशा मिळाली तशी तुम्हा सगळ्यांना मिळो. तुम्ही सगळे योग्यच मार्गावरती आहात. ऑल द बेस्ट.